नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची योजना ती आलेली आहे ती म्हणजे फार्मर आय डी. भारतात शेतकरी ओळखपत्र कशाप्रकारे तयार करायचे, फार्मर आय डीचा कशाप्रकारे वापर करायचा आणि खास करून फार्मर आय डी आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांसाठी. भारतातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी महत्त्वाचे असून त्याच्या आधारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. खाली शेतकरी ओळखपत्र मिळवण्याची टप्प्याटप्प्याने एक प्रक्रिया देण्यात आलेली आहे आणि तीच आपण आज बघणार आहोत. तर बघा, शेतकरी ओळखपत्र मिळवण्याची प्रक्रिया कशाप्रकारे आपल्याला करायची. त्यासाठी प्रथमतः आपल्याला पोर्टलवरती गेल्यानंतर आपली पात्रता तपासायची. शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी अर्जदार खालीलप्रमाणे पात्रते बसला पाहिजे. तो म्हणजे अर्जदार हा शेतकरी किंवा जमीनधारक असावा, शेती व्यवसायात गुंतलेला असावा, शेती व्यवसाय असायला हवा आणि जमीन मालकी हक्काचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याजवळ 7/12 उतारा वगैरे असणं गरजेचं आहे, खासरा उतारा असणं गरजेचे आहे. यासाठी शेतकरी बंधूंनो, आपल्याला सपोज फार्मर आय डी काढायचा असेल तर आपल्याला स्वतःच्या मोबाईलवरती काढता येणार नाही. ते आपल्याला कृपया PM किसान सेंटर किंवा CSC सेंटरवरती जावं लागेल. अनेक राज्यांमध्ये शेतकरी नोंदणीसाठी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पोर्टल ऑनलाईन अर्ज करता येतात. तसेच केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या pmkisan.government.in या वेबसाईटवर सुद्धा आपण अर्ज करू शकता किंवा आपल्या गावातील CSC सेंटर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑनलाईन ऑफलाईन CSC सेंटरवरती ऑनलाईन अर्ज भरू शकतात किंवा ऑफलाईन अर्जसुद्धा कृषी केंद्रामध्ये सादर करू शकतात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे. अर्ज सादर करताना प्रथमतः ऑनलाईन अर्ज करताना मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक वापरून आपण नोंदणी करू शकता. प्रथमतः आपल्या सर्वांना मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून आपल्याला OTP येईल. आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायचं आहे. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला मेल ID सुद्धा टाकायचा आहे. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे मेल ID गरजेचं आहे. मेल ID सुद्धा आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, शेतजमिनीची संपूर्ण माहिती, 7/12 उतारा, खासरा क्रमांक किंवा बँकेचा तपशील, शेतकरी ज्या खात्यामध्ये अनुदान घेऊ इच्छितो त्या शेतकरी अनुदानासाठी बँकेचा तपशील शेतकऱ्याचा स्वतःचा वैयक्तिक पाहिजे. सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना विनंती की आपण कोणत्याही प्रकारचे जे आपले दोन व्यक्तींचे एकत्र खाते जोडलेले असते किंवा तयार केलेले असते तर ते खाते आपल्याला चालणार नाही. आपलं वैयक्तिक सोलोच खातं हवे. शेतीचा प्रकार व पीक माहिती, आपल्याला आंतरशेती या सर्व गोष्टी आपल्याला डिटेल भरायच्या आहे. आपण आपला गट नंबर टाकल्यानंतर आपोआप आपल्या संपूर्ण डिटेल माहिती येणार आहे आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची. ती म्हणजे आधार कार्ड अनिवार्य आहे, जमिनीचा 7/12 अनिवार्य आहे, खासरा किंवा मालकी हक्कपत्र आणि बँकेचं पासबुक या सर्व गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या आहे. पुढे पासपोर्ट आकाराचा फोटो आहेत, जो जनरेट होत असतो ऑनलाईन, तो तशा प्रकारे जनरेट होऊ शकतो किंवा नसेल तर आपल्याला अपलोड करावं लागेल. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, राज्यातला रहिवासी पुरावा म्हणून तुम्हाला तो जोडायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या पद्धती कशा प्रकारचं आहे तर अर्ज सादर करता असताना हे सर्व सबमिट केल्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याचा संदर्भ मिळेल. त्याआधी आपल्याला यामध्ये एक पॉईंट आपल्याला नोंदवू इच्छितो, तो म्हणजे आपल्या सर्वांना साईन करायचे आहे. साईन आपल्याला करायचे आहे. साईन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करता येईल व त्याचा संदर्भ क्रमांक भेटणार आहे. ऑफलाईन अर्ज केल्यास तो कृषी विभागाच्या कार्यालयात जमा करायचा आहे. मग याची व्हेरिफिकेशन प्रोसेस कशा प्रकारची, पडताळणी प्रक्रिया, कृषी विभाग अर्जाची आणि कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करते. पडताळणी केल्यानंतर काही ठिकाणी शेतजमिनीची प्रत्यक्ष तपासणी, फिजिकल व्हेरिफिकेशनसुद्धा केले जाऊ शकते. शेतकरी ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी रिसिव्हर फार्मर आय डी कार्ड अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी क्रमांक दिला जातो. ऑनलाईन अर्ज केल्यास अधिकृत पोर्टलवर फार्मर आय डी डाउनलोड करता येईल. ऑफलाईन अर्ज केल्यास कार्यालयातून फार्मर आय डी आपल्याला मिळणार आहे. आता बघा, ह्या फार्मर आय डीचे फायदे काय आहेत. फार्मर आय डीचे आपल्याला काय फायदे होणार आहे तर फार्मर आय डीचे सर्वात महत्त्वाचे फायदे आपल्याला म्हणजे पीक विमा योजना आहेत, PMFBY अंतर्गत संरक्षण भेटणार आहे, PM किसान सारख्या शेतकरी अनुदान योजनांचा लाभ भेटणार आहे, बियाणे, खते आणि औषधांवर अनुदान भेटणार आहे, कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड KCC मिळण्यास मदत होईल, किमान आधारभूत किंमत MSP योजनांचा सुद्धा लाभ घेता येतो. अशा प्रकारच्या योजनांसाठी किंवा अशा प्रकारच्या सर्व लाभांसाठी शेतकऱ्यासाठी फार्मर आय डी खूप महत्त्वाचा आहे. फार्मर आय डी हा शेतकऱ्याचा एक प्रकारचा आधारच आहे. शेतकऱ्याचा पूर्ण हिस्ट्री त्यामध्ये येणार आहे. शेतकऱ्याचे अनुदान असो, शेतकऱ्याच्या विविध प्रकारच्या भाजीपाला माल असू द्या का धान्यादी माल असू द्या, हे सर्व विकण्यासाठी आणि खास करून विविध प्रकारच्या योजना यासाठी खूप गरजेचा फार्मर आय डी हा दस्तावेज आहेत. तर सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी याचा लाभ घ्यायचा आणि लवकरात लवकर आपलं आधार ID नुसार आपलं फार्मर आय डी तयार करायचा आहे.
आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कशा प्रकारे आपला फार्मर आय डी नोंदणी प्रक्रिया करायची, तर सेम प्रकारे आपल्याला नोंदणी करायची आहे. आपल्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, तर महाराष्ट्र सरकारच्या महाधन पोर्टलवरती mahadpt.maharashtra.gov.in वर जाऊन नोंदणी करता येते. ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रथमतः महाधन पोर्टल ओपन करा, युजर लॉग इन करा किंवा नवीन नोंदणी करा. म्हणजे बघा तुम्ही CSC लॉग इनवरून करू शकता किंवा नवीन लॉग इन करू शकता. त्यानंतर आधार क्रमांक आणि OTPद्वारे आपले खाते तयार करा. लॉग इन करून शेतकरी नोंदणी विभाग निवडा. शेतकऱ्याचे नाव व आधार क्रमांक, 7/12 उतारा किंवा खसरा क्रमांक, बँक तपशील, IFSC कोडसह आपल्याला लिहायचं आहे. पीक आणि शेताची माहिती आपल्याला ही द्यायची आहे. म्हणजे एक एक पॉईंट आपण भरल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्याबरोबर ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र आधार कार्ड आहे, 7/12 उतारा किंवा जमीन मालकी प्रमाणपत्र द्यायचं आहे. बँकेचं पासबुक प्रत आपल्याला अपलोड करायची. पासपोर्ट साईज फोटो किंवा आधारनुसार डिरेक्टली आपण व्हेरिफिकेशन केलं तर आपले सर्व माहिती त्यात येऊ शकते. अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला रेफरन्स ID जतन करून ठेवायचा आहे. अर्ज जमा केल्यानंतर त्याचा संदर्भ क्रमांक रेफरन्स ID आपल्याला मिळेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर फार्मर ID डाउनलोड करता येईल. संपूर्ण व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आपल्याला फार्मर ID भेटणार नाही. त्यासाठी शेतकरी बंधू आणि भगिनींनी ऑफलाईन अर्ज किंवा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जी प्रोसेस आहे ती सर्व क्लिअर करायची. ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुंदर अशी आहे. ती म्हणजे जवळच्या CSC केंद्रावरती किंवा तालुका कृषी अधिकारी केंद्रावर जाऊन आपण भरतू शकतात. म्हणजे CSC केंद्रावरती डायरेक्टली ऑनलाईन भरू शकतात. इथे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा प्रकारचं ऑप्शन आहे, तो आपण करू शकतो. कृषी केंद्रामध्ये डिरेक्टली ऑफलाईन जाऊन भरू शकतात. CSC सेंटरवरती जाऊन आपण अर्ज भरू शकतात. काही शेतकरी बंधूंना मोबाईल चांगल्या प्रकारे वापरता येत नाही, त्यामुळे ते डिरेक्टली CSC सेंटरवरती जाऊन अर्ज भरू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून जमा करायची. अधिकारी पडताळणी करून आपल्याला फार्मर ID देण्यात येईल. पडताळणी प्रक्रिया जी व्हेरिफिकेशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विभाग अर्ज आणि कागदपत्रे तपासतो. काही प्रकरणांमध्ये शेतजमिनीची सुद्धा तपासणी केली जाते. अर्ज मंजूर झाल्यानंतर फार्मर ID आपल्याला मिळेल. शेतकरी ओळखपत्र कसे मिळवायचे, त्यासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही महाधन पोर्टलवरून सुद्धा फार्मर ID डाउनलोड करू शकता किंवा ऑफलाईन अर्ज केल्यास कृषी विभागाच्या कार्यालयातून आपल्याला फार्मर ID मिळेल. याचे बेनिफिट आपण सर्वांनी बघितले आहेत. PM किसान योजनेचा लाभ भेटू शकतो. PM विमा योजना आहेत, अंतर्गत संरक्षण, खते, बियाणे, औषधांवर अनुदान मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येतं. MSP योजनांचा सुद्धा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी आपण सर्वांनी महाधन पोर्टलवरती mahadpt.maharashtra.gov.in यावरती जावा किंवा CSC केंद्रावर शोधल्यानंतर locator.cscloud.in यावरती सुद्धा जाऊन आपण CSC केंद्र आपल्या जवळचे शोधू शकता आणि आपला अर्ज भरू शकता. तालुका कृषी अधिकाऱ्याला सुद्धा भेट देऊ शकता. अशाच प्रकारचा हा फार्मर IDचा दस्तावेज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या दस्तावेजाशिवाय आपण कोणत्याही प्रकारची योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तर सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना विनंती, आपण लवकरात लवकर आपला फार्मर ID कार्ड काढू शकतात. अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या शैक्षणिक, सामाजिक आणि खास करून करिअर गायडन्स असू द्या, का शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या योजना असू द्या किंवा नोकरीविषयक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.